नवा वर्षाच्या सुरुवातीला सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना घेरल्याचं पाहायला मिळतंय। संजय राऊतांवर सत्ताधाऱ्यांनी टीकास्त्र डागलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचाळवीर राऊतांना सद्बुद्धी मिळावी। सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांना गांभीर्यानं घेऊ नका असं वक्तव्य केलेलं आहे, तर संजय शिरसाट यांनीही राऊतांवर टीका केलेली आहे। आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने जे वाचाळवीर आहेत त्यांना सुबुद्धी यावी अशी देखील एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे। महाराष्ट्राची जनता अशा आरोपांना गंभीर घेत नाही आणि माझी विनंती तुम्हालाही आहे, तुम्ही गंभीर घेऊ नका। त्यांचे आरोप हे त्यांचं सरकार चिरंजीव आहे, अमर आहे या भावनेतून ते वागत होते। तुम्ही बघितलं असेल की आम्ही 25 वर्ष सत्तेत राहू, हा उन्माद अहंकार हा त्यांच्यामध्ये होता। तुम्ही बघून घ्या, आता तो उन्माद आणि अहंकार शेवटी बुरी नजर वागे, ती जी मन आहे त्या मनीनुसार आज त्यांची अवस्था आहे। कशाला गंभीर घेता? ठरल्याप्रमाणे पुन्हा तो 10चा भोंगा वाजला आणि नवं वर्षाची सुरुवात अशा प्रकारे होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं, परंतु त्यांनी ती केलीच। सवयीचा भाग आहे। एक फक्त पाहायला मिळालं की शिवसेना प्रमुखांनी उभी केलेली संघटना इतकी लाचार होऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।